विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. भरारी 2021 शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया या अभिनव उपक्रमामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. डिसेंबर महिन्यापासून एप्रिल महिन्यामध्ये होऊ घातलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वी या वर्गासाठी शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया याने फार मोठा स्तुत्य उपक्रम आपल्या सगळ्यांच्या सेवेत सादर करत आहेत. मोठ्या उत्सुकतेने सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, पालक आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे स्पर्धक या भरारी 2021चा आनंद घेताना दिसून येत आहेत. आजही आपण सर्व भरारी 2021 या उपक्रमाच्या माध्यमातून विषय बुद्धिमत्ता चाचणी अंतर्गत तर्क व अनुमान या घटकावर म्हणजे सायलोजिझम या घटकावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. या घटकांतर्गत माहितीवरून अनुमान काढणे याबद्दल अधिकाधिक माहिती मिळवून घेणार आहोत. मित्रांनो, मी जो आज भाग घेणार आहोत या भागावरती मग ती कोणती स्पर्धा परीक्षा असो त्या स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावरती जवळजवळ 3 ते 5 प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न वाचल्याच्या नंतर आपण गोंधळून जातो. याचं कारण असं की अशा प्रकारचे प्रश्न आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले नसतात आणि मग आपण आपली जीवनाची उंच भरारी घेण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांना समोर जातो आणि या घटकावरती जवळजवळ 3 ते 5 प्रश्न विचारले जातात. तयारी अभावी आपण ती प्रश्न सोडवू शकत नाही किंवा सोडवलीच तर आपले उत्तर बरोबर येतील याची शाश्वती नसते. म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून या घटकाची तयारी कशी करता येईल आणि निगेटिव्ह सिस्टीममध्ये मार्क देखील असताना आपण पैकीच्या पैकी कसे मार्क घेऊ शकतो याच्यावरती आपण आज प्रकाश टाकणार आहोत. आपण हा घटक नीट समजून घ्यायचा आहे, काही नोट्स घ्यायचे आहेत आणि हा भाग स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारे लवकरात लवकर सोडवला जाऊ शकतो हे आपल्याला शिकून घ्यायचं आहे. म्हणून चला तर आपण सर्वांच्या सहकार्याने हा भाग आपण समजून घेऊया. या प्रश्न प्रकारामध्ये 3 शब्द फार महत्त्वाचे असतात आणि हे 3 शब्द आकृतीच्या आधारे आपण कशा प्रकारे त्याची रचना करू शकतो आणि लवकरात लवकर प्रश्न सोडवू शकतो आणि ते अचूक याचे मार्गदर्शन करण्याचा मी आज छोटासा प्रयत्न करत आहोत. आपण नीट समजून घ्या. प्रत्येक बाब मरेपर्यंत भरारी यशस्वी भरारी घेईपर्यंत स्मरणात ठेवा. हे 3 शब्द कसे आहेत मित्रांनो लक्ष द्या.
की या ठिकाणी तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जाईल. खालील विधाने सत्य मानून ते सत्य मानल्यानंतर कोणते अनुमान योग्य आहेत ते ठरवा. तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही प्रश्न वाचाल तर आपल्या बाळमनावरती अशा काही शब्द प्रयोगांचा प्रभाव पडलेला असतो की आपण ती गोष्ट दुसऱ्यांनी बोललेली किंवा वाचलेली आपल्याला पटत नाही. परंतु या प्रश्न प्रकारामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते आपल्याला सत्य मानून घ्यायचं आहे. आता तुम्ही मला हे सांगा, शेळीला बैल म्हटलं तर तुम्ही ऐकण्यास तयार आहात का? मान्य करायला तयार आहात का? मुळीच नाही. खडूला पुस्तक म्हटलं मानून घ्यायला तयार नाही. पेन्सिलला पान म्हटलं, सोन्याला माती म्हटलं तर आपली मनस्थिती ऐकायला तयार नसते. परंतु या प्रश्न प्रकारामध्ये या सगळ्या बाबीला मुठमाती देऊन जे बोललेलं आहे, जे जे लिहिलेलं आहे ते अगदी आपल्याला सत्य मानायचे आहे. समजा झाडाला पाणी म्हटलं तरी आपल्याला त्या झाडाला पाणीच मानून घ्यायचं आहे आणि त्या माहितीच्या आधारे, त्या विधानांच्या आधारे, त्या वाक्यांच्या आधारे आपल्याला काही अनुमान काढायचे आहेत, काही निष्कर्ष काढायचे आहेत आणि आपलं योग्य उत्तर ठरवायचं आहे. उत्तर ठरवत असताना आपल्याला काही वेगळ्या पद्धतीचा वापर करायचा आहे आणि त्या वेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून ती उत्तरं आपल्याला बिलकुल अचूक लवकरात लवकर कमी वेळामध्ये द्यायची आहे. मी शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकमध्ये ह्या प्रकारचा प्रश्न शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या पुस्तकामध्ये हा प्रश्न आढळला नाही. परंतु 2-3 वर्षाचे जेव्हा मी प्रश्नपत्रिका काढून बघितल्या तर त्या प्रश्नपत्रिकांमध्ये दरवर्षी, मागच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये दरवर्षी 2-2 प्रश्न या भागावरती, या घटकावरती विचारलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला पुढीलही अशा प्रकारच्या प्रश्नांची पुनरावृत्ती व्हावी आणि त्या भागावरती तुम्हाला अधिकाधिक गुण मिळावे, या भागावरचं ज्ञान तुम्हाला प्राप्त व्हावे म्हणून मी तर्कशक्ती व अनुमान, सायलोजिसम या टॉपिकवरती माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. नीट लक्ष द्या. प्रश्न कसा विचारला जातो आपण एक एक प्रश्न पाहूया. की खालील विधाने सत्य मानून, आपण पहिलं पाहूया इथपर्यंत. हे पहिले काही विधाने दिलेली आहेत, त्याची अनुमाने दिलेली आहेत आणि उत्तरांसाठी पर्याय दिलेले आहेत. तर या विधानाला, हे जे विधान वाक्य दिलेले आहेत, खालील विधाने सत्य मानून, हे सत्य मानायचे, अगदी सत्य, बिलकुल बिनचूक सत्य मानल्यानंतर कोणते अनुमान योग्य आहेत, ह्या विधानाला आपल्याला सत्य मानायचे आहे आणि या विधानांच्या आधारे आपल्याला काही अनुमान काढायचे आहेत आणि या अनुमानातून आपल्याला उत्तर द्यायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न आलेच, कठीण समजायचे नाही, फक्त एक तंत्र लक्षात घ्यायचा. आणि तो तंत्र कशा प्रकारचा असू शकतो, तर या ठिकाणी 3 शब्द फार महत्वाचे आहेत. या तर्कशक्ती अनुमानामध्ये 3 शब्द फार महत्वाचे आहेत. या प्रश्न प्रकारामध्ये सर्व हा शब्द दिलेला असतो. काही प्रश्नांमध्ये सर्व हा शब्द दिलेला असतो, काहींमध्ये काही हा शब्द महत्वाचा असतो, दिलेला असतो. त्यानंतर एकही नाही, हा शब्द दिलेला असतो. अशा वेळेस या शब्दांसाठी आपण काही आकृत्यांचा वापर करणार आहोत.
ज्या ज्या विधानांमध्ये सर्व दिलेला आहे, काही विधानांमध्ये काही हा शब्द दिलेला आहे आणि एखाद्या विधानामध्ये एकही नाही असा शब्द दिलेला आहे, तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना या शब्दांकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि या शब्दांच्या आधारे आपल्याला आकृती तयार करता आली पाहिजे. महत्वाची गोष्ट इथं सुरुवात होत आहे. उदाहरणामध्ये या ठिकाणी दिलेला आहे सर्व प्राणी पक्षी आहेत. आता मला हे सांगा, वाघ हा प्राणी आहे, कधी पक्षी होते का? नाही. परंतु ह्या प्रश्न प्रकारानुसार की सर्व प्राणी पक्षी आहेत हे आपल्याला सत्य मानायचे आहे, अगदी 100% सत्य मानायचे आहे. आणि सर्व पक्षी सजीव आहेत, याही विधानाला आपल्याला सत्य मानायचे आहे. या दोन विधानांमध्ये कोणते शब्द वापरलेले आहेत, या शब्दांच्या आधारे आपल्याला एक आकृती तयार करायची आहे. आकृती तयार केल्याच्या नंतर आपल्याला त्या आकृतीच्या आधारावरती अनुमान, निष्कर्ष काढायचे आहे आणि त्या निष्कर्षानुसार कोणता निष्कर्ष बरोबर आहे हे 4 पर्यायातून, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 यांच्यामधून आपला कोणता अनुमान अगदी योग्य आहे हे उत्तर म्हणून निवडायचं आहे. आता नीट लक्ष द्या, सर्व प्राणी पक्षी आहेत याच्यामध्ये सर्व हा शब्द प्रयोग केलेला आहे. सर्व, अजून 2-3 उदाहरणं घेईन, त्याच्यामध्ये हे शब्द असू शकतात. मग ज्या ज्या उदाहरणामध्ये असे शब्द असतील त्यावेळेस कशा प्रकारची आकृती तयार करायची लक्षात असू द्या की ज्या ज्या वेळेस असे शब्द असतात, ज्या वेळेस सर्व हा शब्द असतो त्यावेळेस अशा प्रकारची इमेज, अशा प्रकारची आकृती, वर्तुळात वर्तुळ किंवा गोल मध्ये गोल, हे लक्षात ठेवायचे. ज्या वेळेस सर्व हा शब्द प्रयोग केलेला असेल तर त्यावेळेस अशा प्रकारची इमेज आपल्या स्मरणात ठेवायची, आपल्या नजरेत ठेवायची. दुसरा, काही उदाहरणामध्ये काही हा शब्द वापरला असेल तर त्यासाठी देखील एक गोल काढायचा, गोल, आणि त्यानंतर त्याला काही म्हटलेलं आहे म्हणून काही, काही. पुन्हा यांचं विश्लेषण करून सांगतो मी की प्रत्येक वाक्यामध्ये जर सर्व असेल तर वर्तुळात वर्तुळ, काही हा शब्द प्रयोग केला असेल तर वर्तुळात काही भाग वर्तुळाचा आणि दुसऱ्या वर्तुळाचा काही भाग, काही भाग एका वर्तुळाचा, काही भाग दुसऱ्या वर्तुळाचा. हे कसं लिहायचं ते सांगतो मग तुम्हाला, कसं काढायचे. आणि समजा एखाद्या विधानामध्ये एकही नाही किंवा नाही हा शब्द आला तर त्यावेळेस सरळ सरळ नाही साठी या 2 आकृत्या लक्षात ठेवायच्या. संपूर्ण प्रश्नाचे सोल्युशन फक्त ह्या 3 डायग्राम मध्ये आहे. या 3 प्रकारच्या आकृत्या आपल्या लक्षात ठेवायच्या, स्मरणात ठेवायच्या. सर्वसाठी वर्तुळात वर्तुळ, सर्वसाठी वर्तुळात वर्तुळ, काहीसाठी काही भाग एका वर्तुळाचा आणि काही भाग दुसऱ्या वर्तुळाचा, काही लक्षात आलं. आणि एकही नाही यासाठी 2 वर्तुळ घ्यायचं, हाही नाही आणि हाही नाही, याचा संबंध याच्याशी नाही, याचा संबंध याच्याशी आहे, याचा संपूर्ण संबंध एकामेकाशी आहे. एवढा भाग लक्षात ठेवायचा. तर पुन्हा एकदा सांगतो की सर्व शब्द आल्याच्या नंतर जर एखाद्या विधानामध्ये जर सर्व शब्द येत असेल तर त्यावेळेस अशा प्रकारची इमेज लक्षात आली पाहिजे. एखाद्या विधानामध्ये
जर काही हा शब्द आल्यानंतर एका वर्तुळाचा काही भाग, दुसऱ्या वर्तुळाचा काही भाग, आणि एकही नाही किंवा एखाद्या विधानामध्ये नकारात्मक शब्द असेल तर त्यावेळेस दोन्ही वर्तुळ वेगवेगळे दाखवायचे. पहिल्या वर्तुळाचा संबंध दुसऱ्याशी दाखवायचा नाही. आता हे सगळं करत असताना ह्या फक्त 3 बाबी लक्षात ठेवायचं, ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचे उत्तर सापडेल. आता मी तुम्हाला सांगतो, इकडे लक्ष द्या की सर्व प्राणी पक्षी आहेत, सर्व पक्षी सजीव आहेत. याच्यावरती अनुमान काढलेले आहेत की सर्व पक्षी प्राणी आहेत. या विधानानुसार पहिला निष्कर्ष काढलेला आहे, पहिला अनुमान काढलेला आहे की सर्व पक्षी प्राणी आहेत, आणि दुसरा आहे काही पक्षी प्राणी आहेत, आणि यांच्या आधारावरती यापैकी कोणता विधान बरोबर आहे हे दाखवण्यासाठी उत्तरासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. तर नीट लक्ष द्या. आता तुम्हाला सोडवायचं आहे. या उदाहरणाकडे पहा की सर्वच्या नंतर कोणता शब्द आलेला आहे? प्राणी. पहा कोणता शब्द कुठं ठेवायचा हे महत्वाचं आहे. आता तुम्हाला सांगतो की पहिली इमेज ही आहे, तर सर्व प्राणी म्हणजे अगोदर कोणता शब्द वापरलेला आहे? सर्वच्या नंतर प्राणी हा शब्द वापरलेला आहे, म्हणून याला एका गोलात ठेवायचं. मग काय आहे? पक्षी आहेत, म्हणून या ठिकाणी जो दुसरा गोल काढाल हा राहील पक्षीचा. आता काही महाभाग असे करू शकतात, पक्षी आणि प्राणी. जर अशा प्रकारचं केलं तर हा भाग चुकीचा ठरेल, म्हणून कोणता भाग कोणत्या ठिकाणी लिहायचा हे महत्वाचं आहे. सर्वच्या नंतर कोणता शब्द वापरलेला आहे? प्राणी. सर्वच्या नंतर कोणता शब्द वापरलेला आहे? प्राणी, म्हणून हे प्राणी पक्षी आहेत. हे जेवढे प्राणी आहेत हे सगळे पक्षी आहेत, म्हणून प्राण्याला आतील वर्तुळामध्ये ठेवायचं आणि त्याच्या नंतर पक्षी हा ठेवायचा. पुढे दुसरा विधान आहे की सर्व पक्षी, हे जे सर्व पक्षी आहेत, सर्व पक्षी सजीव आहेत. आता सर्व पक्षी, हा पक्षी हा शब्द आतमध्ये यायला पाहिजे. पहा गडबड कुठं होते की सर्व प्राणी पक्षी आहेत, म्हणजे सर्वच्या नंतर प्राणी हा आतमध्ये यायला पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वच्या नंतर पक्षी आहे, तर हा पक्षी देखील आतमध्ये यायला पाहिजे. नीट लक्ष द्या आता थोडासा. सर्व पक्षी सजीव आहेत, म्हणजे हा पक्षी हा सजीवांच्या आतमध्ये यायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो मी की सर्व कोणता गोल कोणत्या ठिकाणी यायला पाहिजे हे महत्वाचं आहे. एक दुसऱ्याच्या ठिकाणी जायला नको पाहिजे. त्यासाठी लक्षात ठेवायचं, सर्व या शब्दाच्या नंतर कोणता शब्द काय दिलेला आहे? प्राणी दिलेला आहे, म्हणून हा प्राणी आतमध्ये. मग दुसऱ्या वाक्यामध्ये सर्व नंतर काय आहे? पक्षी आहे, म्हणून हा पक्षी आतमध्ये, सजीवांच्या आतमध्ये आहे. सर्व पक्षी सजीव आहेत, म्हणजे सजीवाच्या आतमध्ये आलेले आहे. अशा प्रकारे त्याची व्हेन डायग्राम काढता आली पाहिजे, आकृती काढता आली पाहिजे, तेव्हा तुमचे उत्तर निश्चित होतील. नाहीतर हे पर्याय वाचल्याबरोबर इकडून तिकडे खालती वरती. आता तुम्ही ही आकृती काढलेली आहे, तिचे वाचन करायचं आहे. आता अनुमान काय आहे? अनुमान कसं ठरवायचं ते पहा. महत्वाची गोष्ट, या 3 आकृत्या लक्षात ठेवायच्या. सर्वसाठी वर्तुळात वर्तुळ, काहीसाठी
काही भाग एक वर्तुळाचा, दुसरा भाग काही दुसऱ्या वर्तुळाचा, एकही येण्यासाठी दोन्ही वर्तुळ वेगवेगळे. आता नीट लक्ष द्या. आता आपल्याला मूळ उत्तराकडे यायचे आहे. आता अनुमाने काय दिलेले आहेत पाहिजे की सर्व पक्षी प्राणी आहेत. आता सर्व पक्षी प्राणी आहेत का? हे सर्व पक्षी प्राणी आहेत का? नाही, सर्व पक्षी प्राणी नाही आहेत. हे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सर्व पक्षी प्राणी आहेत आणि सर्व पक्षी प्राणी आहेत आणि काही पक्षी प्राणी आहेत. काही पक्षी प्राणी आहेत. या ठिकाणी काही पक्षीला हे काही पक्षी, याच्यातले काही पक्षी पहा, नीट लक्ष द्या. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, गोंधळ होता कामा नये. काही पक्षी म्हणजे हे सगळे पक्षी आहेत. एवढे हे सगळे पक्षी आहेत आणि या सगळ्या पक्ष्यांपैकी काही म्हणजे एवढे प्राणी आहेत. म्हणजे हे सगळे, पहिलं वाक्य काय म्हणते की सर्व पक्षी प्राणी आहेत. ते सर्व पक्षी, हे सगळे पक्षी आहेत, त्या सगळ्या पक्ष्यांपैकी एवढा भाग प्राण्यांचा आहे. पूर्ण पक्षी प्राणी दाखवलेला आहे का? नाही, पूर्ण दाखवलेला नाही आहे. हा एवढाच भाग प्राणी दाखवलेला आहे. आणि दुसरं वाक्य काय म्हणत आहे की काही पक्षी प्राणी आहेत. म्हणजे हे जेवढे पक्षी आहेत त्याच्यापैकी फक्त काही पक्षी प्राणी आहेत. म्हणून आपल्याला हा दुसरा वाक्य योग्य वाटत आहे. दुसरा वाक्य आपल्याला योग्य वाटत आहे. म्हणून उत्तर ठरवताना जरा काटेकोरपणे ठरवायचं. पुन्हा एकदा सांगून देतो की विधानाकडे या. सर्व प्राणी पक्षी आहेत. याच्यामध्ये हे सर्व प्राणी, हे जेवढे प्राणी आहेत हे पक्षी आहेत, पक्ष्यांच्या सर्कलमध्ये आलेले आहेत. दुसरं वाक्य आहे की सर्व पक्षी सजीव आहेत आणि हे पक्षी आहेत, हे सगळे सजीव आहेत. आणि हे तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या वर्तुळामध्ये कोण जागा घेईल. तर सर्वच्या नंतर जो काही येत असेल सर्वच्या नंतर तो आतमध्ये येते आणि त्याच्यानंतर बाहेर असतो दुसरा. या ठिकाणी सर्व प्राणी पक्षी आहेत. म्हणजे सर्वच्या नंतर प्राणी आहे म्हणून प्राणी आतमध्ये आहे, त्यानंतर पक्षी आहे. दुसऱ्या विधानामध्ये सर्व पक्षी सजीव आहेत. म्हणजे सर्व पक्षी म्हणजे हे सगळे पक्षी हे सजीव आहेत हे दर्शवलेलं आहे. आता आपण उत्तराकडे वळूया. उत्तर काय म्हणत आहे, म्हणजे अनुमान काय म्हणत आहे की सर्व पक्षी प्राणी आहेत. पहा, या वाक्याकडे फोकस करा थोडं. सर्व पक्षी प्राणी आहेत. याच्यामध्ये पहा बरं, हा मोठा मधला जो गोळा आहे हा सगळा पक्ष्यांचा आहे आणि त्याच्यातील काही प्राणी आहेत. सगळेच आहेत का? नाही, सगळे नाही आहेत. काही आहेत, काही नाही. काय हा शब्द वापरायचा नाही. हे सगळे पक्षी आहेत ना, त्यापैकी प्राणी आहेत. परंतु उत्तर देताना सर्व पक्षी प्राणी आहेत. हे सगळे हे प्राणी आहेत का? हे प्राणी आहेत का? नाही आहेत. हे प्राणी नाही आहेत. त्याच्यापैकी फक्त मोजके प्राणी आहेत. आणि दुसरा वाक्य आहे की काही पक्षी प्राणी आहेत आणि या पक्ष्यांपैकी काही, हे एवढे काही, मधला आतमधला जो गोळा आहे त्याच्यातीलच पक्षी हे प्राणी आहेत. हा पूर्ण असं समजा पूर्ण पक्ष्यांचा आहे आणि पक्ष्यांपैकी हा एवढा सर्कल आहे हा प्राण्यांचा आहे. म्हणजे सगळे पक्षी प्राणी नाही आहेत. सर्व पक्षी प्राणी आहेत असं म्हणत आहे. परंतु हे सगळे पक्षी प्राणी आहेत का? नाही आहेत. याच्यातील काही पक्षी आहेत ते प्राणी आहेत. म्हणून आपण उत्तर ठरवत असताना आता पर्यायाकडे येऊ. पर्यायाकडे येत असताना काय म्हटलेलं आहे, फक्त एक बरोबर. हा एक बरोबर आहे का? नाही आहे. हा निष्कर्ष आपला चुकलेला आहे. फक्त दोन बरोबर. आपण सांगितलेलं आहे की काही पक्षी प्राणी आहेत म्हणून हा दोन हा उत्तर बरोबर आहे. हा
2 हा उत्तर बरोबर आहे. तिसरा दोन्ही बरोबर आहेत का पहा बरं, इथं दोन्ही बरोबर आहेत का? नाही. म्हणून याला इलिमिनेट करून द्यायचं. इलिमिनेट केल्यानं लवकरात लवकर उत्तर सापडतात. आपण इथं पहा, एक बरोबर आहे, दुसरा चूक आहे, आणि या ठिकाणी काय म्हणते दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही बरोबर तर नाही, म्हणून याला इलिमिनेट करायचं. दोन्ही चूक, या ठिकाणी एक चूक आहे, एक बरोबर आहे, आणि या ठिकाणी उत्तर काय म्हणतात दोन्ही चूक, म्हणून याला इलिमिनेट करायचं. आता उत्तर राहिला एक बरोबर की 2 बरोबर. तर आपण निष्कर्ष काढताना, अनुमान काढताना दुसरा विधान हा बरोबर आपल्याला वाटत आहे. म्हणून उत्तरामधून OMR शीट मध्ये उत्तर भरत असताना 2 या सर्कलला किंवा B या सर्कलला आपण फिल करायचं. ही कॉन्सेप्ट लक्षात घ्यायची. कठीण काही नाही, फक्त टेक्निक आहे, ट्रिक्स आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. दुसरा प्रश्न काय म्हणत आहे, नीट लक्ष द्या इकडे. सर्व आंबे सफरचंद आहेत. हा वाक्य वाचल्यानंतर आपल्या मनाला पटत नाही. आंबे भाग वेगळा, सफरचंद भाग वेगळा, मँगोज वेगळे, ऍपल्स वेगळे. परंतु या ठिकाणी दिलेल्या प्रत्येक वाक्याला आपल्याला सत्य मानायचं आहे, सत्य मानून चालायचं आहे. ठीक आहे, आपण सत्य मानू की सर्व आंबे सफरचंद आहेत. सर्व आंबे सफरचंद आहेत. काही सफरचंद अननस आहेत, काही सफरचंद अननस आहेत. आता या ठिकाणी या पहिल्या प्रश्नामध्ये मगाशी सर्व सर्व होता, पण या भागामध्ये काही हा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणून पहिल्यांदा आपण पहिल्या विधानाची आकृती काढूया. पहा आकृती कशी काढायची. सर्व आंबे, पहिल्या उदाहरणामध्ये सांगितलं की सर्वच्या नंतर जो शब्द वापरलेला आहे त्याला सेंटर मध्ये ठेवायचा. उदाहरणामध्ये की पहिल्या विधानावरून कोणती डायग्राम बनेल की सर्व आंबे सफरचंद आहेत. सर्व आंबे म्हणजे या सर्कल मध्ये आंबे हा येईल. सर्व आंबे काय आहेत, सफरचंद आहेत. हे सफरचंद आले इकडे. म्हणजे पहिल्या विधानाचं आपण याला आकृतीमध्ये असं लिहू शकतो की ह्या महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सेंटर मध्ये काय येईल ते अगोदर लक्षात ठेवा की सर्वानंतर जो भाग आलेला आहे आंबे, तर तो नेहमी आतमध्ये येतो. आणि मग काय आहे, सफरचंद आहे, ऍपल्स. सर्व आंबे सफरचंद आहेत. पहा हे ह्या गोल मधले सगळे आंबे सफरचंद आहेत. आता पुढे पहा दुसरं वाक्य काय म्हणत आहे, काही सफरचंद, काही सफरचंद अननस आहेत. काही सफरचंद, काही आंबे म्हटलेलं आहे का, आंब्याला हात लावायचे नाही. काही सफरचंद अननस आहेत. काही म्हटल्याच्या नंतर मगाशी तुम्हाला अशा प्रकारची आकृती काढून दिली होती, तीच आकृती आता आपल्याला इथं काढायची आहे. आंब्याला स्पर्श देखील केला नाही, कारण की सफरचंदाचा आणि आंब्याचा काही संबंध नाही. सफरचंद आणि अननस आणि आंब्याचा काही संबंध नाही. वाक्यामध्ये कुठे दिलेलं नाहीये, पाहायचं काही दिलेलं नाहीये. आंब्याचा आणि सफरचंदाचा संबंध दिलेला आहे. काही आंबे हे सफरचंद आहेत आणि दुसऱ्या विधानामध्ये म्हटलेलं आहे की काही सफरचंद, पहा एवढे सफरचंद आहेत
याच्यापैकी काही सफरचंद हे अननस आहेत. काही म्हणजे हे एवढे बघा इकडे, हे एवढे सफरचंद अननस आहेत. आता या निष्कर्षाच्या आधारे, या विधानांच्या आधारे, या दोन विधानांच्या आधारे आपल्याला ही आपण डायग्राम बनवलेली आहे. या डायग्रामच्या आधारे आपल्याला अनुमानाकडे पाहायचं आहे. अनुमानाकडे पहा. पहिला अनुमान, काही आंबे अननस आहेत. आता हा अननस आणि आंबे या विधानावरून ह्या डायग्रामकडे पहा. अननस आणि आंब्याचा कुठेतरी संबंध आलेला आहे का? मुळीच संबंध आलेला नाहीये. म्हणून हा जो निष्कर्ष आहे, हा जो अनुमान आहे, हा चुकीचा आहे. पहा ना तुम्ही, पहिला विधान म्हटलेलं आहे काही आंबे अननस आहेत. हे आंब्याला स्पर्श देखील नाही केला आहे अननसने, म्हणून हा पहिला विधान चुकीचा आहे. हा उत्तर होऊ शकत नाही. दुसरा विधान काय म्हटलेलं आहे? काही अननस आंबे आहेत. काही अननस म्हणजे हे एवढे अननस आंबे आहेत. हे विधान चुकीचे आहे. चुकीचे आहे कारण की अननसला आंब्याने स्पर्श केला नाही, आंब्याने अननसला स्पर्श केला नाही, म्हणून दुसरं विधान देखील चुकीचं आहे. तुम्ही जोपर्यंत अशी डायग्राम काढणार नाही तोपर्यंत उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. पुन्हा सांगू एकदा, पहा, सर्व आंबे म्हटल्यानंतर या ठिकाणी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं अशा प्रकारची इमेज लक्षात ठेवायची. सर्व आंबे सफरचंद आहे. मग कोणता शब्द कुठं लिहायचा हे महत्वाचं आहे. सफरचंद लिहायचं की आंबे लिहायचं? तर सर्वच्या नंतर जो शब्द वापरलेला आहे तो आतमध्ये राहील. कोणता शब्द वापरलेला आहे? आंबे. काय आहे? सफरचंद. त्याला पहिलं विधान झालं. पहिल्या विधानची डायग्राम झाली. दुसरा विधान, काही सफरचंद अननस आहेत. आंब्याविषयी बोलले नाही आहेत, सफरचंदाविषयी बोललेले आहेत. म्हणून काही सफरचंद अननस आहेत. हे सगळा गोल हा अननसचा आहे. याच्यावरून आता आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे. आकृतीकडे पहा की पहिला विधान काय म्हटलेलं आहे, पहिला अनुमान काय म्हटलेलं आहे की काही आंबे अननस आहेत. हे अननस आणि आंब्याचा संबंध कुठंच येत नाहीये. या आंब्यातला भाग या अननसकडे गेलाच नाहीये. म्हणून हे विधान काही आंबे अननस आहेत हा विधान चुकीचा आहे. हा विधान चुकीचा आहे कारण की यांचा संबंधच नाहीत ना अननस आणि आंब्याचा. अननसचा आणि सफरचंदचा संबंध आलेला आहे पण आंब्याचा आलेला नाही आहे. म्हणून काही आंबे अननस आहेत हे विधान चुकीचे आहे. काही अननस आंबे आहेत, काही अननस सफरचंद आहेत पण काही अननस आंबे नाहीत, म्हणून हे विधान चुकीचे आहे. आता आपण उत्तर कसं निश्चित करायचं? आता याच्याकडे पाहायचं, इलिमिनेट करायचं की फक्त एक बरोबर, चूकच आहे. इथे एकही राईट आलेलं नाही, चूक. फक्त दोन बरोबर, तेही चूकच आहे. बरोबरची राईटच नाही ना, म्हणून ते चूक. तिसरं आहे दोन्ही बरोबर, दोन्ही राईट नाही आहेत म्हणून तेही बसणार नाही. आणि दोन्ही चूक, म्हणून हे दोन्ही चूक दर्शविणार हे चौथा पर्याय आहे. म्हणून या उत्तराच्या क्रमांकाला बरोबर OMR शीट मध्ये रंगवायचं. या पद्धतीने जर आपण प्रश्नांची उत्तरं सोडवत गेलो तर आपले उत्तर चुकणार नाही. आता अजून पहा, सर्व म्हटल्यानंतर ही इमेज लक्षात ठेवायची. काही म्हटल्यानंतर
ही इमेज लक्षात ठेवायची. आता आपण पुढे पाहूया. एक नवीन उदाहरण घेतो मी. या पद्धतीने जर आपण सोडविण्याचा प्रयत्न केला तर आपलं एकही प्रश्न चुकणार नाही. फक्त या 3 इमेज नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवायच्या. पेन्सिलनं रफ वर्क करायचा आणि पटापट त्याची उत्तर काढायची. म्हणून कितीही कठीण प्रश्न असेल, किती मोठा असेल, तरी पण ते आपल्याला गुण दिल्याशिवाय राहणार नाही. तिसरा प्रॉब्लेम. विधाने. यामध्ये विधाने 2ही देऊ शकतात, 3ही देऊ शकतात, किती देऊ शकतात. पण त्या विधानाला आपल्याला सत्य मानायचे आहे. सर्व वाडगे चमचे आहेत. एकही ताट चमचा नाही. सर्व काटे ताटे आहेत. आता असे प्रश्न सोडवत असताना आपण त्या शब्दावरून त्याची इमेज तयार करावी लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला एक आकृती बनवावी लागेल. आता याचे काही निष्कर्ष आहेत. निष्कर्ष म्हणजेच अनुमान. निष्कर्ष म्हणजेच अनुमान. मागच्या 2 प्रश्नामध्ये अनुमान हा शब्द वापरलेला होता, पण परीक्षेमध्ये अजून हा शब्द बदलून निष्कर्ष हा देखील शब्द विचारला जाऊ शकते. म्हणून या ठिकाणी पहिलं उत्तर, एकही वाडगा काटा नाही. आपल्याला या आकृतीच्या आधारे तपासून घ्यायचे आहे. दुसरा, एकही चमचा काटा नाही. तिसरा, एकही वाडगा ताट नाही. पर्याय, एक व 2 बरोबर सत्य. दुसरा, 2 व 3 सत्य. तिसरा, फक्त 1 व 3 सत्य. आणि चौथा, सर्व सत्य. आता कोणता उत्तर बरोबर आहे, कोणता पर्याय बरोबर आहे हे दाखवण्यासाठी या विधानाच्या आधारावर आपल्याला आकृती काढायची आहे आणि आकृतीवरून आपल्याला निष्कर्ष काढायचे आहे आणि या आकृतीवरून त्याच्या पर्यायाचे उत्तर शोधून काढायचे आहे. पहिलं वाक्य पाहा. पहिल्या वाक्याकडे या की सर्व वाडगे चमचे आहेत. सर्वच्या नंतर कोणता शब्द वापरलेला आहे? वाडगे. हा येईल आतमध्ये. अशा पद्धतीनं
आता तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होईल, इथं काय लिहू, इथं काय लिहू. गोंधळायचं नाही. सर्वच्या नंतर कोणता शब्द वापरलेला आहे, वाडगे, म्हणून आतमध्ये येईल वाडगे. आणि काय आहे, चमचे. सर्व वाडगे चमचे आहेत. दुसरं वाक्य काय म्हणते, एकही ताट चमचा नाही. एकही ताट चमचा नाही. एकही ताट चमचा नाही म्हणजे चमचा काय नाही, ताट नाही. हा त्याला ताट. एकही ताट चमचा नाही. पहा, एकही ताट, ताट काढला आपण, एकहीच्या नंतर ताटाला ताट काढला, चमचाही नाही आणि वाडगा नाही, याचा संबंधच नाही दाखवत आहे, म्हणून त्याला आपल्याला वेगळं काढावं लागेल. गोष्ट लक्षात घ्या. जर एकामेकाचा संबंध असेल तर एकामध्ये एक येतील, पण या चमच्याचा आणि वाडग्याचा संबंध ताटाशी नाही आहे. मग असं जाणून काढू का कुठेतरी भलत्याच ठिकाणी? नाही, तसं नाही. संबंधच नाही तर वेगळं काढायचा. संबंध नाही तर वेगळं काढा. पहा, एकही ताट चमचा नाही, याच्यातला एकही ताट चमचा नाही. सर्व काटे ताटे आहेत. आता पहा या ठिकाणी, आता एक आहे, सर्व काटे ताटे आहेत. मग आता हा सर्कल आतमध्ये काढायचा की बाहेर काढायचा, या ठिकाणी थोडासा गोंधळ होऊ शकते, पण गोंधळायचं नाही. वारंवार सांगितलंय आता की कोणता शब्द कुठं लिहायचा, की सर्व काटे, सर्व वाडगे, सर्व वाडगे. वाडगे, सर्वच्या नंतर वाडगे आला, त्याला आतमध्ये लिहिलं. मग सर्वच्या नंतर काटे आला, तर हा काटे देखील आतमध्ये राहील. या विधानांवरून कोणता कुठं राहील ह्या शब्दांवरून ठरवायचं. पहा, आता सर्व काटे, हे सर्व काटे ताट आहेत म्हटलंय, झालं. आता ह्या तीनही वाक्यांना आपण आकृतीमध्ये दर्शवलेलं आहे. आता निष्कर्षाकडे येऊया. निष्कर्ष, एकही वाडगा काटा नाही. एकही वाडगा काटा नाही. हा वाडगा आणि हा काटा काही संबंध आहे का त्याचा? बरोबर आहे. एकही वाडगा काटा नाही, बरोबर आहे. कारण की या वाडग्याचा आणि काट्याचा कुठंच संबंध दाखवत नाही, स्पर्श सुद्धा करत नाही, म्हणून हे विधान आपण सत्य मानायला पाहिजे. दुसरं आहे, एकही चमचा काटा नाही. एकही चमचा काटा नाही म्हणजे हा एकही चमचा काटा नाही, या चमच्याचा आणि काट्याचा काही संबंध नाही आहे. हा एकही चमचा काटा नाही, काही संबंध नाही, म्हणून हे विधान बरोबर आहे. मग त्यानंतर एकही वाडगा ताट नाही. हा वाडगा आणि ताटचा काही संबंध नाही. दिसते कुठंतरी संबंध? पुन्हा सांगतोय, तीन उत्तर कसे येतील? तीन उत्तर कसे येतील? कोणताही उत्तर एकच पाहिजे ना, पण दिलेले तीनही अनुमान सत्य आहेत. एकही वाडगा काटा नाही. या वाडग्याकडे पहा आणि काट्याकडे पहा, कुठंतरी आलाय का जवळ? असा आलाय का? असा नाही. जर असा आला असता तर ठरलं असतं. हा एकही वाडगा काटा नाही, हेही विधान बरोबर आहे. एकही चमचा काटा नाही, चमच्याचा आणि काट्याचा कुठेही संबंध येत नाही, म्हणून हेही विधान बरोबर आहे. एकही वाडगा ताट नाही, या वाडग्याचा आणि ताटाचा काही संबंध येत नाही, म्हणून हे विधान बरोबर आहे. मग आता उत्तर ठरवायचं कसं? पहा, 1 व 2 सत्य, 1 व 2 सत्य. अरे हा 1 आणि 2 ही सत्य आहे ना हे, पण तिसराही सत्य आहे. या पर्यायाचा अर्थ असा आहे की फक्त 1 आणि 2च सत्य, बाकीचे खोटे आहेत. पण या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं? तीनही सत्य दिसत आहे. आणि ऑप्शन मध्ये काय म्हणत आहे?
एक व दोन सत्य, म्हणजे त्याला म्हणायचं की दोनच सत्य आहेत, बाकीचे सत्य नाही. पण या ठिकाणी तीन सत्य आहेत म्हणून हे उत्तर ठरणार नाही. दुसरा, दोन व तीन सत्य, त्याचं म्हणणं काय आहे, का दुसरा आणि तिसरा सत्य आहे, बाकीचे असत्य आहे, पण पहिलाही सत्य आहे ना, म्हणून हे सुद्धा उत्तर ठरणार नाही. फक्त पहिला आणि तिसरा सत्य, या दुसऱ्याला त्यांनी असत्य मानलेला आहे, पहिला आणि दुसरा सत्य मानलेला आहे, तिसऱ्याला नाही म्हटलेला आहे, म्हणून हे विधान बसत नाही उत्तर म्हणून. सर्व सत्य, म्हणजे या ठिकाणी पहा, पहिलाही सत्य, दुसराही सत्य आणि तिसराही सत्य, अशा प्रकारे याचं उत्तर ठरेल चौथं. पटकन क्लिक करायचे नाही की पहिलाही सत्य आणि दुसराही सत्य, अरे पण तिसराही आहे, यांचा अर्थ बरोबर लक्षात घ्यायचा. अशा पद्धतीने तर्क व अनुमान याच्यावरती विचारलेले प्रश्न आपण या वेन आकृत्यांच्या आधारे आपण पटकन देऊ शकतो. आकृत्यांची इमेज लक्षात घ्यायची. याच्यामध्ये तीन शब्द महत्वाचे आहेत, तीन शब्दावरून आकृत्या बनवायची. सर्व असतील तो वर्तुळात वर्तुळ, लहान वर्तुळ, मोठा वर्तुळ. काही म्हटलं तर दोन वर्तुळ काढायचे आणि एका वर्तुळाचा काही भाग आणि दुसऱ्या वर्तुळाचा काही भाग आपसात घ्यायचा. आणि समजा एकही नाही, काही नाही हा शब्द जर वापरला तर दोन्ही वर्तुळे वेगवेगळी दाखवायची. उदाहरणामध्ये यांचा संबंध अशा पद्धतीचा आहे, काही कठीण नाही आहे. अजून एक पूर्ण उदाहरण घेऊया आपण. चौथा उदाहरण राहील. हा चौथा उदाहरण कसं काय आहे, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी आणि चांगली कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात राहावी यासाठी जास्तीत जास्त उदाहरण घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्हाला हे नक्की समजेल अशी मी आशा बाळगतो. चौथा उदाहरण, विधाने सर्व कागद पुस्तके आहेत. दुसरं, काही पुस्तके पेन आहेत. तिसरं, सर्व पेन पेन्सिली आहेत. सर्व पेन्सिली खोड रबर आहे. अशा प्रकारचे विधान ऐकल्यानंतर आपल्या तत्वाला पटत नाही, आड वाटते, कसं तरी वेगळंच वाटते. परंतु ह्या विधानांना, या वाक्यांना आपल्याला सत्य मानायचे आहे. जे विधान दिलेले आहे, जे लिहिलेलं आहे त्याला सत्य मानायचे आहे आणि सत्य मानल्याच्या नंतर निष्कर्ष काढायचे आहेत, अनुमान काढायचे आहेत. आता याचे अनुमान कसे काढलेले आहेत पहा. अनुमान म्हणजे निष्कर्ष. एक, दोन, तीन, चार.
काही खोडरबर कागद आहेत. काही कागद पेन्सिली आहे. सर्व खोडरबर पेन आहे. काही पेन कागद आहे. आणि याच्यामध्ये पर्याय आहे. पर्यायामध्ये 1 2 3 4 हे 4 पर्याय आहेत. पहिल्यांदा आपण या विधानांवरून आपल्याला आकृती तयार करायची आहे की सर्व कागद पुस्तके आहेत हे सगळ्यांनाच येईल. आता मोठी करतो तुम्ही. सर्व कागद अशा पद्धतीनं आता कोणत्या गोलामध्ये कोणता शब्द येईल हे अगोदर निश्चित करा. या ठिकाणी सर्व हा शब्द वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर कागद हा शब्द वापरलेला आहे, म्हणून कागद हा शब्द या लहान मधल्या आतमधील गोलामध्ये येईल. सर्व कागद पुस्तके आहेत, या ठिकाणी पुस्तके हा शब्द येईल. ही झाली पहिल्या विधानाची आकृती. आता आपल्याला ह्या दुसऱ्या विधानाकडे जायचे आहे. काही पुस्तके पेन आहेत. पहा, पेन कुणाला म्हटलेला आहे? या पुस्तकांना म्हटलेलं आहे. काही पुस्तके पेन आहेत. पहा, काही पुस्तके पेन आहेत. सगळंच नाही म्हटलेलं आहे. काही म्हटल्याच्या नंतर मगाशी अशा प्रकारची आकृती काढली होती, निघाली की नाही? तशीच आकृती काढायची आहे. काही पुस्तके पेन आहेत. त्यानंतर तिसरा आहे की सर्व पेन, पहा पहिल्या वाक्यासारखे, सर्व पेन पेन्सिली आहेत. या पेन, सर्व पेन पेन्सिली आहेत. या ठिकाणी येईल पेन्सिली. सर्व पेन आलाय की नाही? छोट्या गोलमध्ये आहे पेन. छोट्या गोलमध्ये सर्व पेन पेन्सिली आहेत. कुठलं वाक्य आहे? सर्व पेन्सिली खोडरबर आहेत. हा पेन्सिली ह्या खोडरबरच्या गोलमध्ये यायला पाहिजे. सर्व पेन्सिली म्हणजे ह्या पेन्सिली आतमध्ये यायला पाहिजे. खोडरबर, वेन डायग्राम करता येईल, काही कठीण नाही. वाटल्यास तुम्हाला सांगून देतो की कोणता शब्द कुठे येईल. सर्वच्या नंतर कागद आहे, त्यानंतर पुस्तके आहे. म्हणजे हा जो सर्वच्या नंतर कागद आहे तो अगोदर येईल छोट्या गोलमध्ये, त्यानंतर पुस्तके येईल.
दुसऱ्या विधानानुसार कशी आकृती तयार होईल ते निश्चित करा. दुसरा आहे की काही पुस्तके पेन आहेत. काही म्हटलेलं आहे, काही, सर्व नाही, काही म्हटलेलं आहे. म्हणून काही पुस्तके म्हणजे पुस्तकांचा काही भाग त्या पेन आहेत. अशा पद्धतीनं काही पुस्तके पेन आहेत म्हणजे याच्यातल्या काही, ह्या ज्या पुस्तक आहेत त्या पुस्तकांचा सर्कल आहे. याच्यातील काही पुस्तके पेन आहेत. मग त्यानंतर सर्व पेन पेन्सिल आहेत. आता ह्या ज्या पेन आहेत, सर्व पेन, हा पेन आतमध्ये यायला पाहिजे कारण की सर्व पेन पेन्सिल आहेत म्हणजे पेन्सिलीच्या आतमध्ये पेनचा सर्कल यायला पाहिजे. आणि मग सर्व पेन्सिली खोडरबर आहेत आणि ह्या ज्या पेन्सिली आहेत सगळ्या त्या खोडरबर व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपण ही डायग्राम काढलेली आहे. उत्तर आपण पोहोचलो नाही. हे उत्तर काढण्याची पद्धत आपण शिकलेलो आहोत. आता निष्कर्ष कसं काढायचा पहा. आकृतीकडे पहा आणि एक एक निष्कर्षाकडे पहा. बघा इकडे काही खोडरबर कागद आहेत. हा कागद एवढा आहे, हा एवढा कागद आहे हा, आणि हा खोडरबर कुठंतरी असा कागदचा भाग खोडरबर मध्ये गेलेला आहे का, दिसत नाही. म्हणून हे विधान चूक आहे. विधान चुकीचं आहे कारण की काय म्हटलेलं आहे, काही खोडरबर म्हणजे एक जे खोडरबर आहेत ना, हा तो कुठेतरी असं जायला पाहिजे होता म्हणजे खोडरबरचा काही भाग कागदामध्ये जायला पाहिजे होता पण जाताना दिसत नाही. म्हणून हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर काही कागद पेन्सिल आहेत. आता कागदकडेच पहा, कागदकडे पहा. काही कागद पेन्सिल आहेत. हा कागद या पेन्सिलला तरी स्पर्श करत आहे का. हा जो कागदाचा जो सर्कल आहे हा 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 किती लांब आहे. म्हणजे हे विधान चुकीचं आहे, चुकीचं विधान आहे. त्यानंतर तिसरं विधान पहा की सर्व खोडरबर पेन आहेत. आता सर्व खोडरबर पेन आहेत, सर्व खोडरबर पेन आहेत, हे विधान चुकीचं आहे. पहा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की काही खोडरबर, याचा अर्थ असा आहे हा जो खोडरबर बाहेर आहे आणि पेन इथं आहे तर काही खोडरबर पेन आहेत हा याचा अर्थ आहे. काही खोडरबर पेन आहेत याचा अर्थ आहे. परंतु सर्व खोडरबर पेन आहेत हा असा अर्थ होत नाही. काही पेन खोडरबर असू शकतात, काही पेन खोडरबर असू शकतात, काही खोडरबर पेन असू शकतात, परंतु सर्व खोडरबर पेन हे दर्शवत नाही. म्हणून हे विधान चूक आहे. त्यानंतर काही पेन कागद आहेत. काही पेन कागद आहेत. कागदाचा आणि पेनचा काही संबंध नाही आहे. विधानांमध्ये तसा उल्लेख नाही आहे, आकृतीमध्ये तसं आपण काढलेलं नाही. तर काही पेन कागद आहेत हे स्पष्ट होत नाही. म्हणून हे विधान चुकीचं आहे. म्हणून पर्याय कोणतेही असो अशा वेळेस या ठिकाणी सर्व विधाने चुकीची आहेत अशा प्रकारचा पर्याय शोधायचा. सर्व विधाने चुकीची आहेत हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी जे काही असेल पहिला बरोबर, दुसरा बरोबर, तिसरा बरोबर अशा प्रकारचं असू शकते. परंतु या ठिकाणी सर्व विधाने कशी आहेत ही चुकीची आहेत. आणि आपण हे कसं काय सांगू शकतो, जोपर्यंत हे डायग्राम काढत नाही, आकृती काढत नाही तोपर्यंत आपण अशा प्रश्नांची उत्तरं निश्चित करू शकत नाही. म्हणून अगोदर ह्या सर्वसाठी कोणती इमेज लक्षात ठेवायची, काहीसाठी काय लक्षात ठेवायचं आणि एकही नाही साठी काय लक्षात ठेवायचं हे तुम्ही अगोदर शिकलं पाहिजे. आता पाचवा उदाहरण, पाहूया आपण.
अगदी सोपा भाग आहे हा, फक्त समजून घेणे गरजेचे आहे. समजल्यानंतर तुम्ही कोणत्याही परीक्षेला समोर जा, कसाही प्रश्न जरी आला तरी पण या डायग्रामच्या मदतीने, वर्तुळांच्या मदतीने तुम्ही त्याची उत्तरं पटकन देऊ शकता. कठीण काही नाही, फक्त समजून घेणे महत्वाचं आहे. आणि ते उत्तर तेव्हाच देणं शक्य आहे जोपर्यंत तुम्ही आकृतीच्या माध्यमातून स्पष्टीकरण करू शकत नाही. वर्क करायचं परीक्षांमध्ये, पेपरमध्ये स्पेस फॉर वर्क, रफ वर्क असं लिहिलेलं असतं. या ठिकाणी पाचवं पाहूया. विधाने. काही झाडे फांद्या आहेत. काही झाडे फांद्या आहेत. दुसरा विधान आहे सर्व फांद्या टोप्या आहेत. यांचे निष्कर्ष म्हणजे अनुमान. काही झाडे ये काही झाडे टोप्या आहेत. कोणतं वाक्य बरोबर आहे ते आपल्याला पाहायचे आहे आणि त्यासाठी आकृती काढावीच लागेल. बी. काही टोप्या झाडे आहेत. सी. सर्व टोप्या फांद्या आहेत. डी. सर्व फांद्या टोप्या आहेत. याचे विधान. पर्याय पहा. पर्याय ए, बी व डी सत्य. दुसरा बी, सी व डी सत्य. तिसरा ए व बी सत्य. आणि चौथा सर्व सत्य. सत्य म्हणजे बरोबर. आता आपल्याला या विधानांच्या आधारे आपल्याला आकृती तयार करायची आहे. तर काही झाडे म्हटल्यानंतर इमेज लक्षात घ्यायची आहे तुम्हाला. काही म्हटल्यानंतर दोन वर्तुळातील एकामध्ये एक फसलेले, अशा प्रकारे हा एक वर्तुळ आणि हा एक वर्तुळ. पाहिजे काही झाडे लक्ष द्या. एक वर्तुळ झाडासाठी आणि एक वर्तुळ फांद्यांसाठी. या ठिकाणी झाडे लिहायचं आणि एका ठिकाणी फांद्या लिहायच्या. झालं पहिलं वाक्य. सर्व फांद्या टोप्या आहेत. कोण?
सर्व फांद्या, फांद्या लहान वर्तुळातील सर्व फांद्या टोप्या आहेत. अशा प्रकारची आकृती तयार होईल. सर्व फांद्या टोप्या आहेत. काही झाडे फांद्या आहेत, काही झाडे फांद्या आहेत, सर्व फांद्या टोप्या आहेत. ही आकृती तयार झाली. या आकृतीच्या आधारे निरीक्षण करून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची आहेत, कोणता निष्कर्ष तुम्ही बरोबर काढलेले आहात ते ठरवायचे आहे. काही झाडे टोप्या आहेत, काही झाडे टोप्या आहेत. पाहिजे हा झाडे आणि या टोप्याच्या सर्कलीत आलेला आहे, आलेला आहे ना टोप्याचा हा, म्हणून हे विधान सत्य मानायचं. मग दुसरा विधान काय म्हणत आहे, काही टोप्या झाडे आहेत. ह्या टोप्या, काही टोप्या झाडे आहेत की नाही. टोप्या आणि झाडे एकामध्ये एक आलेले आहेत. काही झाडे टोप्या आहेत आणि काही टोप्या झाडे आहेत. दोन्ही विधान परस्पर पूरक आहेत. त्यानंतर सर्व टोप्या फांद्या आहेत. पहा या ठिकाणी अशा प्रकारचे दिलेले आहे असं वर्तुळ. या टोप्या नीट लक्ष घ्या, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. आणि हे फांद्या, या दोघांचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे की सर्व फांद्या टोप्या आहेत. आणि इथं काय म्हटलेलं आहे की सर्व टोप्या फांद्या आहेत. हे विरुद्ध वाक्य आहे. सर्व फांद्या टोप्या आहेत हे बरोबर आहे, परंतु ह्या सगळा हा जो सर्कल आहे मोठा, सगळा मोठा सर्कल आहे हा टोप्यांचा आहे. आणि त्याच्यापैकी काही फांद्या आहेत. याचा अर्थ असा आहे की सर्व फांद्या टोप्या आहेत. आणि इथं काय म्हणत आहे की सर्व टोप्या फांद्या आहेत, हे उलट आहे. म्हणून हे विधान सत्य होणार नाही, उलट विधान आहे. सर्व टोप्या फांद्या आहेत, सर्व फांद्या टोप्या आहेत. आताच बोललो की सर्व फांद्या टोप्या आहेत, हे बरोबर आहे. सर्व फांद्या टोप्या आहेत. आता आपल्याला उत्तर सांगायचं आहे. जे जे बरोबर आहे ते लक्षात घ्यायचं. या ठिकाणी इलिमिनेशन मेथडचाही वापर करायचा आहे. जे बसत नाही ना त्याला बिलकुल इलिमिनेट करून द्यायचं. इलिमिनेट याचा अर्थ चुकीचे विधान लक्षात घ्यायचं नाही, रद्द करायचं. पाहायचं कोणते कोणते बरोबर आहेत, ए बी आणि डी. पाहायचं ए बी व डी सत्य, पहिलाच विधान बरोबर दिलेला आहे. दुसरा का नाही, बी सी व डी सत्य. तर तुम्ही सी ला काय केलेलं आहे, चुकीचं आहे म्हणून हे येणार नाही. बी सी बी आणि डी बरोबर आहे, पण सी बरोबर आहे का नाही, म्हणून हे चुकीचं आहे. ए व बी सत्य, ए व बी सत्य आहे, त्याचबरोबर डी सुद्धा सत्य आहे. पण या ठिकाणी डी हा पर्याय दिलेला नाही, म्हणून हे चुकीचं ठरेल. अर्धवट उत्तर आहे तो. त्यानंतर सर्व सत्य यासाठी येणार नाही, कारण की याच्यामध्ये सी हे चुकीचं आहे निष्कर्ष, म्हणून हा बरोबर येणार नाही. अशा प्रकारे आज जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत भरारी 2021 या उपक्रमामध्ये आपण नीटपणे मला समजून घेतलं असाल, माझ्या विषयाला समजण्याचा प्रयत्न केला असाल, तर मी तुमचा फार फार आभारी आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो, माझा परिचय राहिलं होतं. मी श्री माणिक श्यामलाल शरणागत, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ठाणा. आपल्यापर्यंत छोटीशी माहिती सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती माहिती तुम्हाला योग्य प्रकारे समजली असेल ही आशावाद ठेवून आणि पुढील
वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी माझे वरिष्ठांच्या आदेशानुसार माहिती देण्याचे कार्य आजपुरतं थांबवत आहे. भरारी 2021 इयत्ता 8वी हे जे आठवड्याभरचे प्रोग्राम चालत आहे, या सगळ्या उपक्रमाच्या कार्यक्रमाच्या व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. मित्रांनो, तुम्हाला ज्या ज्या वेळेस गरज पडेल, ज्या ज्या विषयाची गरज पडेल, गणित आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, या विषयांच्या सगळ्या व्हिडिओ भरारी 2021 वर क्लिक करून तुम्ही बघू शकता. आपलं ज्ञान वाढवू शकता. तुमचं ज्ञान वाढत जावं आणि तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये यशस्वी भरारी घ्यावं, या भावनेतून आशावाद व्यक्त करतो आणि माझे अल्पसा मार्गदर्शनपर शब्द या ठिकाणी मी थांबवत आहे. धन्यवाद.